मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे हे वितरण अजून या वितरणासंदर्भात अजून किती दिवस आपल्याला लागू शकतात किंवा वितरण अजून किती दिवस पुढे जाणार, कारण की आज 9 तारीख आहे, 9 तारीख म्हणजेच 9 मे, परंतु आज शनिवार आहे बरं का। आज शनिवार जरी असला तरी देखील कोणत्याही प्रकारचा कोणत्याही विभागाचा आज जी आर आलेला नाही, त्यामुळे आज कोणत्याही प्रकारच्या वितरणाच्या संदर्भात तर हालचालीच होण्याची काही शक्यता नाहीच। आणि उद्या 10 तारीख असणार आहे, उद्या रविवार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली उद्या पण कोणत्याही प्रकारचं वितरण होणार नाही। पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की अजून असं करीत करीत मग हे वितरण किती दिवस पुढे जाणार। आता एवढं तर क्लिअर असायला पाहिजे की यावेळेस 2 हप्ते मिळण्याची शक्यता फार अधिक आहे, कारण वितरणाला खूप विलंब झालेला आहे, त्यामुळे 2 हप्ते मिळण्याची शक्यता फार अधिक आहे। काही लाभार्थ्यांना असं वाटतं की सर काही ठिकाणी 4,500 रुपये मिळतील एकत्रित, अशा प्रकारची पण अपडेट पुढे येत आहे, तर ते 4,500 रुपये मिळतील का नाही यावर थोडं प्रश्नचिन्ह लागू शकतं, पण 2 हप्ते मिळण्याची शक्यता पण मात्र अधिक आहे। तर वितरण किती पुढे जाणार आपण त्या संदर्भात एकदा माहिती घेऊयात। बघा 9 तारीख आज आहे, आज कोणत्याही विभागाचा जी आर आलेला नाही, उद्या रविवार असल्यामुळे उद्याही जी आर येणार नाही। आता राहिला मुद्दा कधीपर्यंत मग वितरण होणार आहे, तर जे आहे बघा हे वितरण जे आहे कोणत्याही याला वेगळं काही असं काही कारण नाही। मी काल पण सांगितलं तुम्हाला की KYCची जी माहिती आहे ती क्रॉस चेक केल्या जात आहे, त्यामुळे वितरणाला विलंब होत आहे। काही लाडक्या बहिणींना असं पण विचारलेलं आहे बघा की सर मागचे आम्हाला हप्ते मिळाले, म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळालेले आहेत, आम्हाला सर्व हप्ते मिळाले किंवा फेब्रुवारीचा हप्ता आम्हाला मिळाला होता, तर मग यावेळेसचा जो आहे मार्चचा हप्ता किंवा 2 हप्ते जर एकत्रित दिले मार्च आणि एप्रिल, तर हे दोन्ही हप्ते आम्हाला मिळतील का, किंवा हे मार्चचा हप्ता इथून पुढचा हप्ता आम्हाला मिळेल का, तर उत्तर अगदी होय आहे। त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। जर तुम्हाला आतापर्यंत हप्ते आले असतील तर असं होणार नाही की पात्र असताना तुमचं नाव जे आहे यादीमधून परत गाळ केल्या जाईल किंवा काही त्याला अडचण येईल, काही होणार नाही, काही चिंता करू नका। पण मग वितरण कधी होणार, तर वितरण बघा जे आहे ते सांगतो 20 तारखेदरम्यान। मग आता तुम्ही म्हणाल सर याला तर आणखी 10 दिवस लागतील, हो जरी 10 दिवस लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे की जे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे जे म्हणजे अशी काय नाही टेंटेटिव्ह जी तारीख आहे ते न सांगता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे 20 तारखेच्या दरम्यान किंवा 20 तारखेच्या अगोदरच वितरण होईना। तर एवढा का विलंब लागणार, कारण की त्याच्यामध्ये असं म्हणलं चाललं की 16 तारखेला बैठक होणार, खरं तर बैठक वगैरे त्यांची KYC दुरुस्तीच्या संदर्भात पुढे जे येणारी जी काही माहिती असेल त्यांच्या संदर्भात असेल, परंतु त्या बैठकीत होईल का नाही त्याबद्दल पण आणखी एक त्याला आपण म्हणूयात शक्यताच आहे ती वर्तवलेली, पण तरी देखील या महिन्याच्या 20 तारखेच्या आतच वितरण होईल आणि त्यामुळे सांगतोय की 2 हप्ते यावेळेस मिळण्याची अधिक शक्यता आहे। आता राहिला मुद्दा काही लाभार्थ्यांना असं वाटेल की सर मग सोमवारी होऊ शकतं, मंगळवारी होऊ शकतं, व्हायला कधीही वितरण होऊ शकतं, परंतु जास्तीत जास्त 20 मे पर्यंत वितरण जाईल, त्यापेक्षा अधिक आपल्याला वाट पाहायची गरज पडणार नाही। किंबहुना आपलं हे वितरण जे 11, 12, 13 तारखेच्या दरम्यान पण होण्याची शक्यता अधिक आहे, पण मॅक्झिमम जास्तीत जास्त पुढे जर गेलं वितरण तर 20 तारखेपर्यंत जाईल, त्यामुळे काही चिंता करू नका, लवकर वितरण होईल अशी अपेक्षा आहे। कारण की आता असं पण 1 आठवडा आपल्याला लागणारच आहे वितरणाच्या संदर्भात, पण 1 आठवड्यामध्ये कधी पण वितरण होईल, कारण यापेक्षा जास्त आणखी लाडक्या बहिणींना सरकार जे आहे आणखी म्हणजे वेळ किंवा त्याच्यामध्ये आणखी दिरंगाई करील असं मला तरी वाटत नाही। खरं तर आतापर्यंत केलेलं आहे, पण आता इथून पुढे किमान त्यांना समजेल की आता हे जास्त व्हायला आहे, तर त्यामुळे किमान वितरण करण्याचा प्रयत्न केला जाईल। त्यामुळे 20 तारखेपर्यंत मॅक्झिमम वितरण होईल, किंबहुना त्याच्या अगोदर वितरण होण्याची शक्यता आहे, म्हणजे 11, 12, 13 या दरम्यान पण। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात। बघा काय अडचण असेल तुमचा जो मुद्दा आहे कधीपर्यंत आणि जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो वितरणाला आणि कमीत कमी कधीपर्यंत वितरण येऊ शकतं अगदी क्लिअर केलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।